लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। येवल्यात बनावट देशी दारूच्या कारखान्यावर उत्पादन शुल्क विभागाची धाड। देशी दारू बनवण्याच्या साहित्यासह बोलेरो वाहन जप्त। स्पिरिटचे टँक साहित्यासह 17 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त। नाशिक जिल्ह्याच्या येवला तालुक्यातील अडगाव रेपाळ येथील एका शेतामध्ये बनावट रॉकेट नावाची देशी दारू बनवण्याच्या कारखान्यावर उत्पादन शुल्क विभाग नाशिक, कळवण, सटाणा आणि येवला पथकानं धाड टाकली असून या धाडीमध्ये देशी दारू बनवण्याचे साहित्य, सिलिंग मशीन, रिकाम्या देशी दारूच्या बाटल्या, स्पिरिटचे प्लास्टिक टँक, लेबल तसेच महाराष्ट्र पोलीस लोगो असलेलं बोलेरो वाहन जप्त असा एकूण 17 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। या कारवाईमुळे येवला तालुक्यात एकच खळबळ उडाली असून या प्रकरणात रामभाऊ निकम, राहुल डगळे असे 2 आरोपी ताब्यात घेण्यात आले आहेत। तिसरा संशयित आरोपी फरार आहे अशी माहिती तपासी अधिकारी उत्पादन शुल्क निरीक्षक अमोद भडांगे यांनी दिली आहे। मध्यरात्री आम्हाला एक बातमी मिळाली, त्यानुसार आम्ही एक सटाणा फ्लाइंग स्क्वॉडचा स्टाफ, कळवण निरीक्षकचा स्टाफ आणि येवला निरीक्षकचा स्टाफ असे सगळे मिळून मध्यरात्री आम्ही आडगाव शिवारात गेलो असता तिथं आजूबाजूला तपास करत आम्हाला सकाळ उजाडल्यावर आम्ही संशयित ठिकाणी छापा मारला असता तिथं आम्हाला बनावट दारूचा कारखाना मिळून आला। त्या कारखान्यामध्ये यंत्रसामुग्री मिळून आली, स्पिरिट, मद्यार्क, खाली बाटल्या, भरलेले बॉक्स 180 मिलीचे, 90 मिलीचे, त्याच्यामध्ये बनावटमध्ये वाहतूक कामी एक आम्हाला बोलेरो वाहन पण मिळून आलेले आहे। असा एकूण सगळा रुपये 17,06,850चा मुद्देमाल मिळून आलेला आहे। या कारवाईमध्ये कळवण विभाग, येवला विभाग, सटाणा विभाग सामील आहे। ही सर्व कारवाई आमच्या अधीक्षक साहेबांच्या याच्याखाली झालेली आहे, मार्गदर्शनाखाली झालेली आहे। रिपब्लिकन वार्तासाठी नांदगाव प्रतिनिधी मुक्ताराम बागुल, नाशिक।